नमस्ते सर। नमस्ते धर्मेंद्र। दोस्तों, मुझे आज बताते हुए बेहद ही खुशी हो रही है कि आज मैं श्री दिगंबर गवली सर के एग्जीबिशन के लिए आया हूं और इस कैमरा के माध्यम से मैं आप तक सर को और उनके एग्जीबिशन को पहुंचाने की कोशिश कर रहा हूं। सर के बारे में क्या ही कहें, काश कि मैं कोई राइटर होता या पोएट होता कि सर के बारे में बताने के लिए मैं कुछ बातें कह पाता, मगर नहीं, मैं भी एक विजुअल आर्टिस्ट ही हूं। मगर फिर भी जो लोग सर को नहीं जानते उनके लिए मैं कुछ अल्फाज कहने की गुस्ताखी करता हूं और सर के बारे में कुछ बताता हूं। तो दिगंबर गवली सर, इनका अगर हम बैकग्राउंड देखें तो ये बहुत ही माहिर फाइन आर्टिस्ट रहे हैं। न जाने कितने ही सीनियर अवार्ड्स ले चुके हैं। जी हाँ, अवार्ड्स ये लेते हैं, मगर ये खुद एक बहुत ही सीनियर प्रोफेसर और प्रिंसिपल रह चुके हैं। इन्होंने वसई विकासिनी कॉलेज में कम से कम 15 साल, सर मैं करेक्ट करना चाहता हूं, 27 साल, माफी चाहता हूं, 27 साल अपना आशीर्वाद अपने बच्चों को दिया है, अपने विद्यार्थियों को दिया है। और ये आशीर्वाद उन बच्चों ने अपनी मेहनत करके, उन स्टूडेंट्स ने भी न जाने कितने ही अवार्ड्स कमाए, अपना नाम कमाया, पैसा कमाया। तो कहते हैं कि फल सीधे खाए नहीं जाते, फल खाने के लिए पेड़ के नीचे जाना पड़ता है। तो आज हम कोशिश करेंगे कि उस पेड़ के नीचे क्या क्या छुपा है ये जानने की। तो सर, आज फिर से एक बार बहुत बहुत शुक्रिया कि आपने मुझे यहाँ बुलाया और आपके बारे में कुछ बात करने का मौका दिया। तो सर, आप मुझे बताएं थोड़ा आज के एग्जीबिशन के बारे में, और आपने किस तरह से अपने विचारों को इस कैनवास पर उतारने की कोशिश की है। मी एक कलाकृती या माध्यमातून माझे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे। तर हे जे विचार आहेत हे पारंपरिक शैलीला घेऊन पुढे येणारे विचार आहेत, परंतु ही मांडण्याची पद्धत, हे काम करण्याची एक वेगळं टेक्निक या पद्धतीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। आपण या कलाकृतीसमोर जास्तीत जास्त वेळ उभं राहून जर निरीक्षण केलं तर तुम्हाला असं दिसेल की पारंपरिक कलेतून चालत आलेच आकार परंतु वेगळ्या रचनेच्या दृष्टिकोनातून समोर आलेले आहेत। फक्त त्यावरती येणारं जे काही रंगाचं रंगलेपन आहे, हे रंगलेपन महत्त्वाचं आहे। हे रंगलेपन आपल्या मनाला एक विशिष्ट प्रकारचा सुखद आणि शांत असा अनुभव देऊन जातं। याच्यातूनच आपल्या मनाची शांती या कलाकृती या माध्यमातून टिकवण्याचा आणि लोकांना देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। सर, अगर आप मुझे इजाज़त दें तो अब तक जो मैंने पेंटिंग्स देखे हैं और मुझे जो दिखा, शायद मैं वो कहने की कोशिश कर सकता हूं और अपने व्यूअर्स को भी बताने की कोशिश करूंगा। जब आपने ये पेंटिंग्स देखे, जो चित्र आपने देखे हैं, तो इसको मेरी नज़र से अगर आप देखोगे तो मैं पहले पूछना चाहता हूं, क्या कभी आपने कोई मोती देखा है, या आप जानते हो मोती कैसे बनते हैं? क्या आप जानते हो मोती कहां मिलते हैं? बिल्कुल सही, मोती समुंदर की गहराई में मिलते हैं, समुंदर के अंदर जाकर मिलते हैं। और गोताखोर ही न जाने कितनी कोशिशों के बाद उस मोतियों को ढूंढ कर लाता है, उस मोतियों को बनाता है और वो मोती हम तक पहुंचाता है। हमारे दिगंबर सर बिल्कुल वैसे एक महान गोताकार हैं। सर जब पहली डुबकी लगाते हैं, दूसरी डुबकी लगाते हैं, तो समझने वालों को तो पता भी नहीं चलता कि ये नहा रहे हैं या गोते खा रहे हैं। जी हाँ दोस्तों, इस पेंटिंग में यदि आप देखोगे तो आपको चित्र पहले तो दिखेगा ही नहीं,
एक आम आदमी समझ ही नहीं सकता कि ये चित्र है या किसी बच्चे ने कागज पे सिर्फ कलर लगा दिया है। उसके लिए आपको इस चित्र के साथ थोड़ा सा चिंतन करना पड़ेगा, थोड़ा मनन करना पड़ेगा, थोड़ी सी पूजा आराधना और साधना भी करनी पड़ेगी, क्योंकि इनके चित्रों में है सच्चे मोती, वो मोती जो आम आदमी की समझ में नहीं आते। यहाँ पर लहरों और लहरों और लहरों के अंदर जाकर के इन्होंने बनाए हैं ये मोती। और जैसा कि मैं आपको बता रहा हूँ कि इस चित्र में जब मैंने पहली बार देखा तो मुझे श्री जगन्नाथ जी के दर्शन हुए, श्री बालाजी के दर्शन हुए। आप देखिए कि इनके हर चित्रों में आपको हमारे हिंदुस्तान का कल्चर दिखता है, हमारे हिंदुस्तान की संस्कृति दिखती है। और यही संस्कृति को हम तक फिर से पहुंचाने के लिए सर ने बहुत मेहनत की है। इनके विचार इन्होंने अपने कैनवास पर उतारे हैं और यही इनकी खासियत है। ये कोई आम चीजें नहीं बनाते, ये मोतियों के हार बनाते हैं जिनकी कोई वैल्यू नहीं होती, जिनको कोई अंकों में जाना नहीं जाता है। और इनके चित्रों को समझने के लिए आपको लेयर्स एंड लेयर्स एंड लेयर्स, बहुत डीप लेयर्स में से गुजरना पड़ेगा। थोड़ा आपको हर पेंटिंग के लिए रुकना पड़ेगा और यही सर की खासियत है। मैं ज़्यादा तो क्या कहूँ, मगर एक बात कहना चाहता हूँ कि मैं उन न जाने कितने ही खुशकिस्मत विद्यार्थियों में से हूँ जिन्होंने सर के साथ पेंटिंग सीखने का एक छोटा सा अनुभव लिया। वो 5 साल मुझे लगता है मेरे जीवन के सबसे बहुमूल्य साल रहे, जब मुझे सर से कुछ सीखने मिला। और सर अपने स्टूडेंट्स को अपने बच्चों की तरह उतने ही प्यार से सिखाते हैं और उतने ही मार से भी सिखाते हैं। एक असाइनमेंट को न जाने कितनी बार रीडू कराते हैं, तब तक कराते हैं जब तक वो परफेक्शन उन बच्चों में नहीं आ जाता। मगर जब बच्चा उस असाइनमेंट को जग के सामने रख पाता है, जब उस बच्चे को पहला अवार्ड मिलता है, तो सबसे पहले माँ की याद तो आती है, मगर हमारे गुरु श्री दिगंबर गवली सर की याद भी आती है कि सर यदि आप ना होते तो मेरा तो कोई वजूद ही नहीं है। आज मैं एक सीनियर फोटोग्राफर और फैकल्टी हूँ, जो मैं विजुअल आर्ट सिखाता हूँ, फोटोग्राफी सिखाता हूँ। तब भी मैं उन्हीं बातों को दर्शाता हूँ जो मुझे दिगंबर सर से सीखने मिली है। बिकॉज फोटोग्राफी इज ऑल्सो एन विजुअल आर्ट। फोटोग्राफी की हिस्ट्री सिर्फ 150 साल पुरानी है, मगर पेंटिंग की हिस्ट्री 5000 साल पुरानी है। तो कोई भी फोटोग्राफर अगर कहता है कि मैं सक्सेसफुल हुआ हूँ, तो कहीं ना कहीं वो एक विजुअल आर्टिस्ट है। और एक आर्टिस्ट ही एक अच्छा फोटोग्राफर, एक अच्छा सिनेमेटोग्राफर बन सकता है। तो मैं अपनी कामयाबी का पूरा श्रेय श्री दिगंबर सर को भी देना चाहता हूँ। ऑफकोर्स बहुत सारे फैकल्टी से मैं अलग अलग चीज़ें सीखा, मगर कहीं ना कहीं मेरे जीवन की शुरुआत जो दिगंबर सर के साथ हुई, आज मैं उनका बहुत बहुत ऋणी और आभारी हूँ। धन्यवाद। आप ज़रूर इस एग्जीबिशन को देखने के लिए जहांगीर आर्ट गैलरी मुंबई में आइए। सोमवार 17 अप्रैल 2023 तक इनका एग्जीबिशन चालू है। प्लीज़ भूलिएगा मत, समय निकालकर आइए और इस समुंदर में डूब जाइए। मी शिल्पकार मधुकर वंजारी, मी जेजेस कुलाबातला साधारणतः 30 वर्ष शिल्पकला अध्यापन केलेलं आहे। सध्या मी निवृत्त आहे आणि दिगंबर गवळी सरांशी माझा मैत्रीपूर्ण साधारणतः 30 वर्षाहून अधिक काळाचा आमचा संपर्क आहे। ते त्यावेळी औरंगाबादला शिकत होते, मी जेजेस कुलाबातला शिकत होतो। त्यांच्या शिक्षणाचा आणि माझ्या शिक्षणाचा अंतिम पर्व सुरू होतं। अशा काळी साधारणतः 1990च्या काळात आम्ही NCPA इथे एक कार्यशाळा आम्ही दोघांनी एकत्रितपणे आम्ही त्या शाळेमध्ये आमचा कार्यभाग आम्ही सहकारी होतो। तिथपासून आमची ओळख आहे। त्यानंतर गवळी सर कला अध्यापक झाले, त्यांनी कला अध्यापनामध्ये भरपूर दिवस चांगलं सगळं काम केलं। पण हे सगळं करता करता त्यांनी स्वतःचा चित्रकारितेचा पिंड कायम जोपासला, अतिशय स्वायत्तपणे। ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची एक विशेष बाजू लक्षात घ्यायला पाहिजे। चित्रकाराचा पिंड जोपासता चित्रकलेचे जे मूळ घटक आहेत, विशेषतः रंग, रेषा, आकार, पोत,
ह्या घटकांचा त्यांनी स्वतःच्या पद्धतीने त्यांनी विकास केला आणि एक स्वतःची रंगभाषा निर्माण करण्याचा त्यांचा हा विशेष प्रयत्न या प्रदर्शनातून दिसून येतो असं मी प्रथमदर्शनी व्यक्त करू इच्छितो. रंग नावाची जी संवेदना आहे, रंग नावाचा जो एक भाग आहे दृश्यकलेमधला अतिशय महत्त्वाचा, चित्रकलेमधला सगळ्यात महत्त्वाचा घटक रंग, ह्या रंग घटकाच्या प्रती गवळी सरांनी एक विलक्षण प्रयोग इथे सिद्ध केलेला आहे. इथे रंगाची कुठलीही बटबटीत बाजू, रंगाची जोरकस बाजू की जे सरळ तुमच्या डोळ्यापर्यंत चालून येईल असा रंगाचा जो मूळ स्वभाव आहे, हा स्वभाव यांनी प्रत्यक्ष घालवण्याचा प्रयत्न केला आणि ते रंग तुमच्या नजरेला शोषून घेतील, तुमची दृष्टीला समावून घेतील अशा पद्धतीची समावेशकता त्यांनी रंग या घटकामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा प्रयत्न मला असं वाटतं की दृश्यकलेमध्ये एक विशेष प्रयोग म्हणून याचा उल्लेख व्हावयास हवा. रंगाची ही अतिशय सौम्य, अतिशय नाजूक, अतिशय हळुवार पद्धतीची ही जी भाषा आहे, ही प्रथमदर्शनी आपलं लक्ष मोहून घेतं. यानंतर आकार नावाची जो घटक आहे, हा घटकाचं एक विस्तीर्ण विश्व सरांनी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या विश्वामध्ये अनेक स्वरूपाचे आकार आहेत की जे आपल्या नेहमीच्या परिचयाचे आहेत, पण आणि स्वतःचं एक वेगळं रूप घेऊन आपल्याला आपल्यासमोर येतात. गवळी सरांचे आकार हे नेमके आकार नाहीत, तर ते आकार एका विशिष्ट रूपाने प्रकट होऊ इच्छितात. कधी कधी वाटतात हे आकार पाण्याच्या आतले आहेत, कधी कधी वाटतात हे आकार हवेमध्ये विरून जाणारे आहेत, कधी कधी वाटतात हे आकार एका विशिष्ट पृष्ठभागाच्या आतमध्ये डोकावतात. पृष्ठभागाच्या वर डोकावणारे जग हे प्रत्येकाला माहिती असतं, पण पृष्ठभागाच्या आतलं जग हे दर्शवण्याचा हा जो गवळी सरांचा प्रयत्न आहे, हा एक विशेष करून इथे आपल्या दृष्टीपथास पडतो. मी दिगंबर गवळी आर्टिस्ट या जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये हा माझा 7वा सोलो शो आहे. या सोलो शोच्या रूपानं मी या ठिकाणी व्यक्त होत आहे. मी कलादीप आर्ट फाउंडेशन या चॅनलच्या रूपानं स्वतःला व्यक्त करायचा मी प्रयत्न करत आहे. माझे जे काही कामं आहेत तर ही वेगळ्या प्रोसेसमधले कामं आहेत. या कामासाठी मी एक वेगळं तंत्र वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे. या तंत्रामुळं माझी ज्या काय कलाकृती आहेत, या कलाकृती एकदम शांत आणि मनाला शांतता देणाऱ्या वाटतात. आपण या कलाकृतीसमोर काही वेळ उभा राहून काही वेळ दिला तर आपल्याला त्या कलाकृतीमधील बारकावे जे काय आहेत ते समजतील. परंतु त्या बारकाव्यातून जे काय रचना या ठिकाणी मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या रचनेतून तुम्हाला एक वेगळा आणि विशिष्ट आनंद मिळेल असं मला तरी वाटतं. माझं शिक्षण जे झालेलं आहे ते शिक्षण बीड, औरंगाबाद आणि मुंबई या ठिकाणाहून झालेलं आहे. तर त्यानंतर शिक्षण झाल्यानंतर मी वसई विकासिनी संचालित रॉबी डिसिल्वा दृक कला महाविद्यालयामध्ये माझी सेवा सुरू केली. त्यानंतर 27 वर्षाच्या सेवा कालावधीमध्ये मला जे काही संस्थेकडनं, शिक्षक वर्गाकडनं, शिक्षकेतर कर्मचाऱ्याकडनं आणि विद्यार्थ्याकडनं सहकार्य मिळालं. तर त्या काळामध्ये सुद्धा माझी कला मी जोपासण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही कलाकृती करताना मला जो काही मानसिक आनंद मिळतो तो महत्त्वाचा आहे. अर्थात मी माझ्या कलेचा पहिला रसिक आहे असं समजून त्याकडं बघतो. माझ्या मनाला ती कलाकृती किती भावते आणि किती आवडते आणि किती मनाला शांतता देते यावरती अवलंबून आहे. जोपर्यंत माझ्या मनाला त्या कलाकृतीतून शांतता मिळत नाही तोपर्यंत मी कलानिर्मितीचं काम एका दृष्टिकोनातून चालूच ठेवत असतो. जिथं आपल्याला थांबायचं आहे असं वाटतं त्यावेळेस मी त्या ठिकाणी थांबतो आणि त्यावेळेस ती कलाकृती माझी त्या ठिकाणी पूर्ण झालेली असते. कला रसिक जे काय या कलाकृतीचा आनंद घेणारे रसिक आहेत तर त्यांनासुद्धा असं वाटेल की ही प्रोसेस एक काहीतरी वेगळ्या प्रकारची आहे. आणि जोपर्यंत आपण त्या कलाकृतीसमोर उभं राहून अगदी तन्मय होऊन त्या कलाकृती बघत नाही
तोपर्यंत त्यांना त्या कलाकृतीतून जे काही बघायला मिळणार आहे ते बघायला मिळणार नाही. म्हणून कलारसिकांना एक माझी विनंती आहे की कलाकृतीसमोर उभं राहून त्या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त वेळ देणं अपेक्षित आहे. तरच त्या कलाकृती तुमच्या मनाला भावतील, तुमच्या मनाला एक शांतता देतील, एक आनंद देतील आणि त्या आनंदातूनच आपण या कलाकृतीचा जास्तीत जास्त आस्वाद घेऊ शकाल असं मला वाटतं. ज्या माध्यमातून मी या ठिकाणी व्यक्त होत आहे त्या कलादीप आर्ट फाउंडेशनला आपण सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून माझ्या या कलेचा आस्वाद घेण्यासाठी जे काही कलारसिक माझ्या या गॅलरीला भेट देतील आणि कलेचा आनंद घेतील त्यांना कलारसिकांना मी पुन्हा एकदा विनंती करतो की त्यांनी जरूर या कला प्रदर्शनाला भेट द्यावी आणि या कलेचा आनंद आस्वाद प्रत्यक्ष पेंटिंगसमोर उभा राहून घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद.